शिवप्रेमींच्या संतापानंतर छत्रपती संभाजीराजांबद्दलचा विकिपीडियावरचा मराठीतला आक्षेपार्ह मजकूर हटवला। इंग्रजीवरचा मजकूर अजूनही कायम, तर तात्काळ कारवाई करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश। सत्ता आणि पैशाची मस्ती उतरलीच पाहिजे। संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, तर न्यायासाठी फडणवीसांना भेटणार असल्याची ही माहिती। हत्येच्या दिवशी केज पोलीस ठाण्यामध्ये ड्युटीवर असलेल्या सर्व पोलिसांना फाशी द्या। देशमुख कुटुंबियांची सुप्रिया सुळेंकडे मागणी, तर कृष्णा अंधाळेला 25 तारखेपर्यंत न पकडल्यास अन्नत्याग करण्याचा इशारा। महादेव मुंडेंच्या कुटुंबियांची भेट घेऊन खासदार सुप्रिया सुळेंनी केलं सांत्वन। पतीला न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही, उपोषण करणारच, महादेव मुंडेंच्या पत्नीची ठाम भूमिका। शिवसेना नेत्यांसह सर्वपक्षीय आजी माजी आमदारांच्या सुरक्षेमध्ये कपात। वाय दर्जाची सुरक्षा असलेले आमदार सुरक्षा हटवल्यानंतर संतप्त। एकनाथ शिंदेंमार्फत दबाव आणून तानाजी सावंतांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी 48 पोलिसांची नियुक्ती केल्याचं उघड। फडणवीसांच्या दणक्यानंतर आता एकच पोलीस सुरक्षा रक्षक। शरद पवारांच्या मोहोळच्या आमदाराचा पवारांना धक्का। शिवजयंती कार्यक्रमाला आमदार राजू खरेंकडून शिंदे गटाचे भरत गोगावले आमंत्रित, बॅनरवरूनही तुतारी गायब। रणवीर अलाहाबादियाच्या डोक्यातच घाण, सुप्रीम कोर्टानं व्यक्त केला संताप। मात्र अलाहाबादियाला अटकेपासून दिलासा, नव्यानं एफआयआर नोंदवण्यात मनाई, ठाणे पोलिसांकडे पासपोर्ट जमा करण्याचे आदेश। यूट्यूब चॅनल आणि यूट्यूबर्स यांच्या विरुद्ध सरकार काही करणार आहे का? रणवीर अलाहाबादिया प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला सवाल। तुम्हाला जमत नसेल तर आम्ही गप्प बसणार नाही, असाही दिला इशारा। राज्यात एकच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्यासाठी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांच्या उपोषणाला सुरुवात। अनेक पैलवानांसोबत चिरंजीव शिवाजी आणि कन्या युगंधरही करणार उपोषण। मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्तीच्या वादाला भोवऱ्यात। ज्ञानेश कुमारांच्या नियुक्तीवर काँग्रेस कोर्टात जाणार, राहुल गांधींचा नावाला विरोध असल्याची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।